तर चला मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. टॉस इथे जिंकलाय. नाना स्पोर्ट्स टेमघरचा कॅप्टन फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय SD स्पोर्ट्स केवडी दिवेला. ओपनिंग पेअर सलामीची जोडी कर्मवीर धर्मवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच अजय पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर हेमंत पाटील आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले पंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामन्याला सुरुवात करायची. ठीक 1:57 पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. पहिला चेंडू पडल्यानंतर ठीक आम्ही स्टॉपवॉचचा टाइम देखील आमच्या स्कोरबुक मध्ये मेन्शन करणार आहोत. 1:57 वरती पहिला चेंडू सटीक लाईन आणि लेंथ वरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलला झाली सुरुवात. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेस. यापूर्वी आपण पाहिलं खोनी टीमनं पॉवर प्ले मध्ये काय पॉवरफुल गोलंदाजी केली आणि त्याचं संपूर्ण श्रेय दक्षित शिंगोलेला आपण देणार आहोत. त्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम खोनीसाठी वारंवार सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 5 धावांचं षटक, 2 विकेट. सेकंड मॅच अवघ्या 1 धावेचं षटक राहिलं आणि त्या व्यतिरिक्त आपण आवर्जून उल्लेख करू जरूर जय बजरंग भिनार टीमच्या गोलंदाजाने देखील पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली आणि मातीची विकेट आहे त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना तिचा साथ मिळतोय. त्यामुळे चांगली गोलंदाजी करा. गोलंदाजांना भरपूर साथ मिळतोय. खेळपट्टीचा ऑफ साइडला लॉफ काढण्याचा प्रयत्न होता. वॅकंट एरिया मधून मागे बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेग. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. धावसंख्या 2 मिळतील. धावफलक 3 वर. 3 ऑन बोर्ड. शंकर गुळवी आणि त्यांची पूर्ण मॅनेजमेंट टीम आपण पाहतोय. टेलिकास्टसाठी फाट मेहनत आणि यूट्यूब टेलिकास्ट सगळ्यांच्या बसची बात नसते. खरं तर त्यासाठी काय करावे लागतात, किती प्रयत्न, किती मेहनत, किती संघर्ष आहे आणि खरं तर सगळ्या आपल्या टीममेट्सला बांधून एकत्रित चालणं काही सोपं नाहीये. झेलची संधी होती खरं तर झेली ते ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले खरं तर इंटरेस्टिंग असणार आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. वेगा टाकण्यासाठी आले होते. चेंडू रिलीज केला. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जो चेंडू निघतो तो अगदी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि येस कॅच इथे ड्रॉप झाली. स्टेप आउट करून खेळायचा होता. बॅटचे क्वीज सोडले. मैदान सोडावं लागेल. यष्टिरक्षकानं इथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन होत असताना लागणारा पहिला मोठा धक्का. बॅटिंग करताना SD स्पोर्ट्स केवनी दिवेला 4 या आकड्यावर. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. ॲट नंबर 3 दर्पण मडवीला आपण पाहतोय. ऑन साईडला काय असा होता. ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक हलकासा आपण पाहतोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने येणारे चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी झाली. षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. श्याम चौधरीने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. अवघ्या 4 रन्स खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. SD स्पोर्ट्स केवनी टीम 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 4. 4 रन्स बोर्ड. सुरुवात खरं तर भरपूर चांगली झाली. श्याम चौधरीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, डबल, सिंगल, विकेट, डॉट अशा प्रकारे षटकाचं विश्लेषण राहिलं. खरं तर फक्त विकेट घेऊन चालत नाही. अगदी तुम्हाला डॉट बॉल रेशो इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं. अन्यथा आपण पाहतो बऱ्याचशा गोलंदाजांना कधी कधी 3 विकेट घेतात पण त्यासोबत 18 धावा खर्च देखील करतात.
3 षटकार आले, 3 विकेट गेले. मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या गोष्टीला अर्थ राहत नाही. तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की बॅटिंग लाईनअप प्रत्येकाची मोठी असते. 7व्या 8व्या विकेटपर्यंत 9व्या विकेटपर्यंत असे फलंदाज असतात जे षटकार ठोकण्याची ताकद ठेवतात. आणि ठाण्यातले दादा संघ म्हटलं की अर्थातच गोडसई असेल, वाकण असेल, वडवली असेल, या सगळ्या संघांच्या आपण पाहिलं तर 12व्या खेळाडूमध्ये देखील षटकार ठोकण्याची क्षमता असते. त्यामुळे इकॉनॉमिकल गोलंदाजी इज इम्पॉर्टंट. इकॉनॉमिकल बॉलिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन आपण पाहतोय. आता आउटफील्डमध्ये 5 फिल्डर पेट्रोलिंग करताना आपण पाहणार आहोत. डीपमध्ये पॉईंट तैनात करण्यात आलाय. कव्हर 38 सर्कलचा आत घेतलाय. बाहेर लॉंग ऑफ आहे, वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग लॅग फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. खाली राहिलाय, पडल्यानंतर मात्र खाली राहतोय चेंडू. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे दरम्यान डॉट बॉल पंच सांगतात, पंच घोषित करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. जयदीप चौधरी यांना आपण पाहतोय फार एंड वरून गोलंदाजीसाठी. कोला टाकण्याचा प्रयत्न आहे. ऍक्शन रिलीज केला गेला चेंडू. अगदी योग्यरित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुल करायचा होता. हार्ड लेंथ वरती बॉल टाकला गेलाय. सुपर बॉलिंग आणि करतर हार्ड लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, या सगळ्या लेन्सचा वापर योग्यरित्या जेव्हा गोलंदाज करतो तेव्हा त्याला तिथे व्हेरिएशन्स मिळतात. बऱ्याचशा गोलंदाजाकडे क्षमता असते गुड लेंथ स्पॉटवरून चेंडूला टॉस करण्याची, त्यानंतर यॉर्कर चेंडू हाताळण्याची. वाईड यॉर्कर एक चांगला विकल्प सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोअर वन बॉल असतील, हे ब्रह्मास्त्र राहिलेत आज टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. पण यावेळेस बघा लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द लॉंग ऑफ बॉलला पाठवलंय. दर्शक दीर्घामध्ये मिळतील 6. लॉफ्टेड हिट आपण पाहिला. ओव्हर द लॉंग ऑफ इनटू द क्राउड. यावेळेस लेग स्टंप सोडून अंपायरचा इशारा, वाईड बॉलचा अवांतर धाव. पहिले डॉट, त्यानंतर सिंगल, पुन्हा डॉट, मग सिक्सर आला आणि आता एक्स्ट्रा रन. या डाबातली या सत्रातली पहिली एक्स्ट्रा रन खर्च करत असताना गोलंदाज जयदीप चौधरीला आपण पाहतोय. हा चेंडू नंतर आलेली पहिली एक्स्ट्रा आणि ती कव्हरअप देखील लगेच केली. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हे गोलंदाजी अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. तर जेव्हा तुम्ही आक्रमक भेदक गोलंदाजी करता तेव्हा मात्र समोरच्या फलंदाजाला कुठेतरी विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा आणि तिथे बॅटरचं डबल माइंड होण्याचे चान्सेस वाढतात. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर ब्लॅक स्क्रीन समोर आले आणि कॅच केला. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या समीकरणाला अनुसरून खेळ तुम्हाला करणं गरजेचं आहे. कॅच ड्रॉप जरी दरम्यान धावा 2 मिळाल्या आणि जणू काही बॅटर दर्पण मडवीला तिथे दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद त्या खेळाडूच्या माध्यमातून लाभला गेला. 2 षटकाचा खेळ पूर्ण 7.00च्या सरासरीने 14 एका गड्याचा मोबदल्यामध्ये. 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. SD स्पोर्ट्स केवनी. नक्कीच भरपूर चांगली माहिती आम्हाला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 289 षटकार लागलेले आहेत आणि चौकारांचा जर आपण विचार केला तर फक्त 130 चौकार आहेत. षटकार खरं तर दुप्पट ठोकले गेले चौकारांच्या. चला वेळ जास्त घेता आपण. नाना स्पोर्ट्स टेमकर सराव थांबवा. आपण लगेच मॅचच्या दिशेने आपण वळायचं. 2 षटकांनंतर पहिल्या 12 बॉलमध्ये 14 बनल्यात. पुढच्या 12 बॉलमध्ये SD स्पोर्ट्स केवनी टीम पाहूया किती धावा धावफलकावरती लावेल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. अष्ट उद्ध्वस्त झाल्यात.
आता ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल की एक्झॅक्टली काय हिट विकेट आहे की काय हा प्रश्न आता पडला, कारण चेंडू तर बराच दूर होता. येस, हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, कारण तेच मी उल्लेख केला की चेंडू बराच दूर होता, त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. काल देखील हिट विकेटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाले होते आणि हिट विकेट भरपूर रेअर आहे, पण सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं अनऑर्थोडॉक्स क्रिकेट वाढलंय. अक्षरशः यष्ट्यांच्या मागे जाऊन देखील फटके खेळताना आपण पाहिलंय. नक्कीच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेचे रोहित रोनीला आम्ही पाहिलं यष्ट्यांच्या अक्षरशः मागे जाऊन ते फटके एक्झिक्यूट करत होते. त्यामुळे गोलंदाजाने आता चेंडू टाकायचा कुठे हा देखील मोठा प्रश्न पडला होता. आमची चर्चा झाली होती वन ऑफ द ग्रेटेस्ट स्पिनर ऑफ द डिकेड सिद्धू पाटील वाडेकर यांच्यासोबत की, आणि त्यांनी सांगितलं होतं की आजच्या तारखेत ॲज अ बॉलर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं अस्तित्व टिकवणं भरपूर कठीण झालं आहे, कारण फलंदाजांकडे भरपूर नवीन फटके आलेले आहेत, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ॲज अ बॉलर म्हणून स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेत किंवा या टेनिस क्रिकेट जगतामध्ये टिकवणं कठीण आहे. आजच्या तारखेला तुम्ही पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार कराल तर IPL मध्ये जिथे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स सारखे गोलंदाज 24 करोडामध्ये जरूर खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये विकले गेले, बट त्यांना देखील प्रत्येक ओव्हरमध्ये 22 ते 26 धावा येत होत्या, पण तिथे देखील भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. त्यामुळे तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला लगेच पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. पंच देखील पुन्हा एकदा इशारा करतायत की मॅच आपल्याला इथून स्टार्ट करायची आहे. मॅचला पुन्हा एकदा आपण करतोय सुरुवात. धावफलक आपण पाहूयात एकदा. 14 धावा धावफलकावरती आहेत. विकेटीतनं गमावले ते 2, पहिल्या ओव्हरमध्ये 1, या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. मिलिंदला आपण पाहतो गोलंदाजी मार्क व षटक क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तयार. बॉक्स एंड कडून गोलंदाज मिलिंद. ऑन साइडला लॉफ करायचा होता आणि इथे देखील काय घडलं, इथे देखील फलंदाज बाद होत आहेत. उपरवाला जब्बी देत आहे, छप्पर फाड के देत आहे आणि अक्षरशः आता इतकं मिळालंय. टीम दुसरा आपण बाजूला पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमगरला की ठेवण्याची जागा देखील राहिली नाहीये. आणि यावेळेस काय झालं, प्लेड ऑन झाले. बॅटची एज घेऊन चेंडू यष्टांवरती आदळला गेला आणि विकेट. नुकतंच विकेटचं पतन झालं. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवीन फलंदाज निलेश पाटील आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर आपण म्हणू शकतो नाना स्पोर्ट्स टेमघर टीम आहे, कारण विकेट इथे मोठ्या प्रमाणावरती गमावले गेले. दुसऱ्या बाजूला धाबा देखील झाला नाही. डॉट बॉल रेशो आपण पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 5 चेंडू डॉट फेस केलेत फलंदाजांनी. आतापर्यंत या संपूर्ण इनिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ झाला. 14 मधून तब्बल 5 डॉट बॉल आहेत, 1 एक्स्ट्रा रन, 1 षटकार आहे. धाबा संख्या बनवूच दिल्या नाही.
ही जमेची बाजू राहिली. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न, डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. द विकेट आले होते, लॉफ केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू बराच काळ मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याला सांगितलं निलेश पाटील की वेळ झाली आता तुझी या मैदानाच्या बाहेर जाण्याची. ठोकलाय निलेश पाटील, पॉवर पॅक सिक्सर. खरं तर ज्या प्रकारे एक्झिक्युशन झालं, ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज त्याचे आपल्याला पाहायला मिळतं, नो डाऊट. खरं तर या भिवंडी परिसरामध्ये आपण पाहिलं तर निलेश पाटील क्रिस गेल म्हणून ओळखला जातो. युनिव्हर्सल बॉस. या पण शॉर्ट ऑफ लेंथ बॉलनं इथे पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. षटकार यापूर्वी ठोकला होता आणि त्यानंतरची ही सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अशा फटक्यांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये टीम SD स्पोर्ट्स केवनीला. बघा समोर आमचे जे ऑफिशियल कॅमेरामॅनची जागा तिथे कोणी बसल्यात, त्यांना विनंती, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण तिथून उठून घ्या. समोर आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनच्या जागेवर कोण लहान मुलगा, त्याला विनंती आहे चला आपण ती जागा खाली करा लवकर. बॅटची एज आहे सर. येस, बॅटची एज आहे. ते पंच दर्शवतात. ऍक्शन रिप्ले आपण दुसऱ्या बाजूला पाहूया. येस, ऑन साईडला खेळायचा होता. अपील देखील झाली इथे, पण पंचांनी सहमती दर्शवली नाही. अंपायर सांगतात येस बॅटची एज आहे. धावफलक आपण पाहूया 23. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. Over the long on into the crowd. Yes, it's a massive weight. Super sixer. अप्रतिम फटका आपण पाहिला. षटकारानं शेवट झाला या षटकाचा. ऍक्शन रिप्ले मिलिंदच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. काय फटका एक्झिक्यूट केला. टायमिंग अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. दर्पण वडवीचा बॅटमध्ये आलेला षटकार दिलासा देतोय आणि धावसंख्येला आकार देखील देतो. 3 षटकांचा कॅप पूर्ण झाला. या ओव्हरमध्ये 15 आला. टोटल स्कोरबोर्ड वरती 29, 29 धावा. चला वेळ जास्त घेऊ नका. 3 षटकांसाठी ठीक आपण 15 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. टीम नाना स्पोर्ट्स टीमगर, त्यामुळे रिक्वेस्ट आहेत ना शेवटच्या षटकामध्ये देखील योग्य तो वेळेचा वापर करत असताना आपण शेवटच्या षटक देखील लवकर पूर्ण करायचा. फार एंड वरून गोलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळेल तेजस चौधरी. घर बसल्या ऑनलाईन समर्थक जे आहेत खरं तर मोठ्या संख्येवरती आहेत. वाक्कन असेल, गोरसई असेल, या सगळ्यांना सातत्याने घरबसले ऑनलाईन प्रेक्षक विचारत असतात. ऑन साइडला लॉफ करायचा होता. LBWच्या स्वरूपात फलंदाज होईल. पायचीतचा शिकार झालाय फलंदाज निलेश पाटील आणि लागणारा SD केवनीला आणखीन एक मोठा धक्का.
धावसंख्या आपण पाहतो 29 मोनिश. ऑन बोर्ड 29 धावा धावपटलावर आपण पाहतोय. 5 चेंडूचा काय अद्याप शिल्लक आणि तेजस चौधरी फार एंड वरून पुन्हा एकदा वाहतात. वडवा बॅटनो साईडला पूल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन्थचा योग्य वापर आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू रिलीज केला. अप्रतिम सटीक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि ॲक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे ॲक्युरेसी असणं, कन्सिस्टन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच सध्या आपण पाहतोय तेजस चौधरीच्या माध्यमातून. कन्सिस्टंटली चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळेस ओव्हरपीस होता, लॉफ केला आणि पाठवला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर लॉन्च केला होता आणि तो लँड होईल लॉंग ऑनच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 6 धावा. षटकार. चेक. धन्यवाद डीजे. यानंतर होणारी मॅच जय हनुमान पोगाव बी च्या विपक्षामध्ये वडवली अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही संघांच्या कर्णधार रेडी राहायचे. जय हनुमान पोगाव बी च्या विपक्षामध्ये वडवली. गावदेवी आई गावदेवी वडवलीच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव बी संघ. पस्तीस धावा धावपटलावर. षटकार असं प्रत्युत्तर दिलं. जर तुमच्याकडे हार्ड लाईन शॉर्ट ऑफ लेंथ वरती इतके व्हेरिएशन्स आहेत, तुम्ही आत देखील करताय, चेंडूला बाहेर देखील करताय, मग ओव्हर पिचची काय गरज होती यापूर्वी? ब्लॉक होलची काय गरज होती? विचार केला होता गोलंदाजाने कुठेतरी आता दोन शॉर्ट बॉल झाले, त्यामुळे ओव्हर पिच मी टाकण्याचा प्रयत्न केला किंवा यॉर्करचा प्रयत्न करेन, पण तो निर्णय चुकला. त्यापूर्वी षटकाराने पुन्हा हार्ड लेंथ वरून चेंडू अक्षरशः बाहेर काढला आणि हा पुन्हा एकदा यावेळेस टप्पा पुढे ठेवला, पण पुन्हा जास्त बाहेर निघत असणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरू आहे, पण यापूर्वी ज्या टप्प्यावरती, ज्या लेंथवरती, ज्या लाईनवरती तुम्हाला यश मिळालंय, ती लाईन बदलणं योग्य कितपत आहे? व्हेरिएशन्स असणं गरजेचं, पण जर एखादा टप्पा तुम्हाला तिथे योग्य साथ देतोय तर तिथून ती व्हेरिएशन्स महागडी ठरेल, नो डाऊट. कारण एक सिक्सर आला, एक अतिरिक्त धाव गेली. टीमची टोटल आता 36. ऑन साइडला लेग स्टंप वरती होता, स्वीप केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहे, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान धाव बघण्यात ती फक्त सिंगल एक आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धाव पुस्तकावर आपल्याला पाहायला मिळतात. कौशल क्रिएशन भिवंडी यांच्या माध्यमातून स्कोरबुक आपण पाहतोय. सुंदर स्कोरबुक आहे. 37 धावा. शेवटचा बॉल फार एंड वरून पुन्हा एकदा फुल टॉस होता, लॉफ केलाय, लॉंग ऑनला फिल्डर कॅच केली, ड्रॉप. एक कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव अपुरीच राहील. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये धावचीच्या स्वरूपात मिळाली विकेट. शेवटच्या बॉलवरती धाव मिळते 1 आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला 39 और 38 धावा. की थांबा द्यायचे चेक. धन्यवाद. आपण थांबा मोनिश, फक्त 1 मिनिट घेईन. टोटल आपल्याला फक्त एकदा कन्फर्म करायची आहे. 38 टोटल आहे. 39चं टार्गेट असेल. 39 टार्गेट. येस मोनिश. आदरणीय पंकजी वारगडे साहेब, योगेश गुळवे यांचे साडू यांचा इथे शुभागमन झाला. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वडवलीचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय पंकजी वारगडे साहेब यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये. चला लगेचच आपण टॉस करण्यासाठी जात आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूने जर बघितलं गेलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव. आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय सुरेशजी गुळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय साजनजी भोईर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय.
साजनजी भोईर साहेबांना लगेच मी विनंती करतो की आपण आमच्या समोर टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघ तयार आहेत. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स वडवलीच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव अशा दोन संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. एक रंगतदार मॅच, एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येते. लगेचच आमचे सर्व मान्यवर आमच्या टॉस बॉक्समध्ये. पोगाव संघाकडनं कॉलिंग. आणि इथे चला बोल कॉलिंग कोण देणार आहे? आई गावदेवी स्पोर्ट्स अशी कॉलिंग आहे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स आता आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते पोगाव संघ मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात आपण पोगाव संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यात, काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग. या मैदानावरती आतापर्यंत या आधी कधी खेळलेत का? आणि जर खेळले असाल तर तो अनुभव कसा होता आणि या मॅचमध्ये त्या अनुभवाचा वापर होईल का? हो, हे मैदानावर नक्कीच केलेलं आहे. ग्राउंड खूप छान आहे आणि फिल्डिंग करायला पण मजा येते ग्राउंडवर. आता वडवलीच्या विपक्षामध्ये वेगळे चेंज असतील. सो प्रथमतः क्षेत्ररक्षण करताय, सो असे कोणते गोलंदाज असतील ते यूज करण्याचा प्रयत्न. आणि आता नवीन हंगाम चालू झालाय, सो या हंगामामध्ये कोणता एखादा नवीन चेहरा तुम्ही प्रमोट केलाय का? आता आमची बी टीम आहे, सर्व नवीनच असणार बॉलर. नक्कीच शुभेच्छा असतील पोगाव संघाला. जाऊयात आपण वडवली संघाच्या कर्णधाराकडे. बॅटिंग करायची आहे. हा पिच बॅटिंगसाठी पूरक आहे, बॉलिंगसाठी देखील पूरक आहे. सो आता किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल की एक सेफ टोटल की तुम्ही त्यांच्या विपक्षामध्ये धावा डिफेंड कराल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणत्या बॅटर्सवरती जास्त तुमचा कारोमदार? नक्कीच हर्षल अंदाडे आहे, मितुलेश आहे, त्यांच्यावर असेल दारोमदार. एक सेम क्वेश्चन की बघा प्रत्येक गावचा क्रिकेट उदयास येईल कधी किंवा गावचा फ्युचर कधी वाढेल, तर तुम्ही जेव्हा गावचे यंगस्टर प्लेअरला प्राधान्य देत आहे, तर या नवीन हंगामामध्ये असे कोणते नवीन चेहरे आहेत की ज्यांना तुम्ही प्रमोट केलं आहे आणि त्यांच्याकडनं किती अपेक्षा आहेत? नक्कीच आमचे दरवर्षी जे खेळतो आम्ही तेच प्लेयर आहेत आणि नवीन असे आलेले आहेत, पण या टुर्नामेंटमध्ये नाही केलेत कारण सुट्टीचा दिवस नाही, सर्व कामावर गेलेले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना ॲडजस्ट झाले तेवढे आलेले आहेत आणि नक्कीच पहिलीच टुर्नामेंट आहे आमची. आणि नक्कीच आमचे सरपंच जे आहेत, आमचे स्पॉन्सर संजयजी वारगडे, त्यांच्यामार्फत ही स्पर्धा आम्हाला खेळायला मिळते आणि मुस्ताबाई त्यांच्यामार्फत आम्हाला खेळायला मिळते. त्यामुळे दोघांचं मी आभार मानले की एवढ्या चांगल्या स्टेडियमवर आम्हाला खेळायची संधी दिली. आणि आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली यांचेसुद्धा आभार असतील. सो या स्पर्धेमध्ये आता नवीन पहिली स्पर्धा तुम्ही खेळताय, सो किती अपेक्षा असतील मॅच जिंकण्याच्या आणि कोणत्या स्वप्न घेऊन या मैदानापर्यंत पोहोचलेत? नक्कीच आम्ही जर विचार केला ना तर आम्ही दाबाड गटामध्ये खेळतो, असोसिएशन आहे तिकडे. इकडे आम्ही भिवंडी गटात जास्त खेळत नाही कारण की तेवढी आमची हे नाही आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू इकडे परफॉर्मन्स देण्याचा आणि चांगला नक्कीच विजयी होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. देऊयात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. तर टॉस रिपोर्ट इज टीम जय हनुमान पोगाव संघ वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओवर टू कॉम्बॉक्स. सुभाष धुमाळ सर, थँक्यू. धन्यवाद मोनिश पाटील. तर प्रथम फलंदाजी करताना धावफलक धावा झळकले गेले ते 38 आणि 39 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. आपण सामना पाहतोय HD स्पोर्ट्स केवनी विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन संघामध्ये. दरम्यान व्यापीटायजवर साजन भोईर साहेब कशिलगावचे एक युवा उद्योजक आणि एक अतिशय उत्कृष्ट आयोजक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाते. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय योगेजी गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते साजन भोईर साहेबांचा हा हेतूची सन्मान इथे केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ नेहमीच एक मोठी स्पर्धा कशिली इथे खेळवली जाते. आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलू या स्वागतानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. नाना स्पोर्ट्स टेमघर संघाकडून सलमीजोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. किसन म्हात्रे आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज भूषण चौधरी. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत पाटील.
हेमंत पाटील हे देखील नक्कीच टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस गुडलेन स्पॉटर चेंडू पडल्यानंतर बाउन्स होऊन निघून जातोय या इस्ट्रक्सच्या हातामध्ये. इस्ट्रक्सच्या भूमिकेमध्ये आपण निलेश पाटील पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ हेमंत पाटील राईट अमोर द स्टंप. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय कॉर्नर रिजनच्या वरून सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. कार्पेचे सारे चेंडू एक्स्ट्रा को रिझनमध्ये या शॉट एक्स्ट्रा कोडला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. तो मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 7 धावा आव्हान येते 39 धावांचं. पहिलं षटक मार्गस्थ आहे हेमंत पाटील केवनी संघाकडून पहिलं षटकात आलतोय राईट मोड द स्टंप मारा करताना. इथे मात्र खेचून खेळण्याचा प्रयत्न होता. मिडविकेट रिजनमध्ये धावपाची संधी आणि या धावपाच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय भूषण चौधरीच्या रूपाने. न्यू बॅटर यश पाटील आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. नाना स्पोर्ट्स टेमघर विपक्ष HD स्पोर्ट्स केवनी या दोन संघामधील आजच्या चौथ्या दिवसामधील हा सामना 6वा आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पावत्याच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑल्फील्डमध्ये तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक रिंगणामध्ये आपण पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट सुरेख फटका चेंडू निघून जातोय 1-1 सीमा पार झन्नाटदार चौकार. मनगटी फटका आपण पाहतोय या फलंदाज किशन म्हात्रेच्या बॅटमधून. लॉफुल्डा चेंडू होता. चेंडूला टर्न केलेल्या या स्क्वेअर रिजनमध्ये थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. तर या 2 धावेने या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकात समाप्त झाली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 13 धावा. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली अजित क्रिकेट लवली आपण पाहतोय. आई वज्रेश्वरी चषक निंबवली या लवली क्रिकेटमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन युवा उद्योजक निंबोली गावचे योगेश गुलवी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमने नक्कीच अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे आणि या त्यांची मेहनत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सलग या स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्गवर दूरवरच्या टोका करून गोलंदाज केदार मडवी सज्ज होतोय. तर सामोरं झालं फलंदाज यश पाटील. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे कारण पॉवरप्लेच्या षटकाची समाप्तीनंतर जे निर्बंध होते ते मात्र हटवले गेलेले आहेत आणि संघनायकाला स्वतंत्र मिळालेलं आहे की जास्त संख्येने क्षेत्ररक्षक तो 30 सकाळच्या बाहेर ठेवू शकतोय. रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझनमधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
17 धावा धावपलीवर झालं जातात त्या चौकाराने. मजबूत स्थितीमध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर संघ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार. धावसंख्या चौकाराने 21 वर पोहोचतोय. 21. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले त्या यश पाटीलच्या बॅटमधून. इथे मात्र चेंडूला V-शेप मध्ये केलेलं आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या डबल टू 22 धावा. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना आगेकूच करताना आपण बघतोय नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला. पंधरा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 22 धावा. 39 लक्षाचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय. वाईड यॉर्कर सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी देखील फलंदाजाला वेट केलेला गोलंदाज केदार मडवे याने. यॉर्करल्यांचा चेंडू पाहायला मिळाला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि खरं तर पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला गोलंदाजाने. यावेळी मात्र मिस टाइम फटका आणि झेल मात्र सोडला जातोय. धावसंख्या झाले ते धावपलीवर 22 धावा. 2 षटकांची समाप्तीनंतर 11ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. एकोणचाळीस लक्षाचा पाठलाग नाना स्पोर्ट्स टेमघर संघ करतोय. पहिला फलंदाज भूषण चौधरी मात्र संस्थात बाद झाला होता आणि त्यानंतर किशन म्हात्रे आणि यश पाटील या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी इथे पाहायला मिळत आहे. हे रसिक आपण पाहतोय या स्पर्धेचा मन मुराद आनंद लोटत आहे. अगदी मिळेल तिथे नक्कीच जागा पाहायला मिळत आहेत. खुर्च्यांवर बसून खाली बसून देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत त्या प्रेक्षक. अमित पाटील येतोय. मत सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय. घ्या सीमा पार. लेफ्ट स्वीप षटकार. और वैसे भी यस को पेस पसंद है. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला या गॅप मात्र शोधू शकलेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या क्विक थ्रो देखील पाहायला मिळतो मात्र 2 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 30. इथून 9 धावांची आवश्यकता आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. टेमघर संघ दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्याच्या तयारीत.
यावेळी मात्र सुरेख स्क्वेटचा फटका चिनू निघून जातो या दन दन करत सीमा पार पॉइंट रिजन मधून हा चौकार. क्या बात है माधव ठाकरे सर. बांगो 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 कुछ तो मांगो. यावेळी चेंडूला हो किल्लाय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. विजय षटकार विजय संपादन केलेला आहे नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाने.